नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 16 मार्च 2022च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. द हिंदू, लोकसत्ता, सकाळ आणि PIB हा आपला बेस आहे. इन्सेंटिव्ह फॉर ग्रीन फार्मिंग जे आहे, आता बघा ग्रीन फार्मिंग करता आपल्या इथं जे आहे इन्सेंटिव्ह दिले जातात. गव्हर्नमेंट जे आहे बघा, नॉन केमिकल फार्मिंग. ग्रीन फार्मिंग काय आहे तर नॉन केमिकल फार्मिंग, कसल्याही पद्धतीचे केमिकल्स याच्यामध्ये वापरले जाणार नाही. आणि याच्याकरता परंपरागत कृषी विकास योजना जी आहे ती योजना आपण राबवतो. भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती जी आहे त्याच्यानुसार जे आहे अलॉंग द रिव्हर ऑफ गंगा जे आहे, म्हणजे गंगा नदीच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे बघा, तर त्या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणावर इम्प्लिमेंटेशन याचं सध्या सुरू आहे बघा. तसं बघायला गेलं तर परंपरागत कृषी विकास योजना जी आहे तर ती सर्व राज्यांमध्ये राबवली जाते. यामध्ये जे आहे बघा फार्मर्स जे आहेत तर त्यांना फायनान्शियल असिस्टन्स जे आहे म्हणजे आर्थिक मदत 31,000 रुपये पर हेक्टर 3 वर्षांसाठी मिळते बघा. मग आता याच्यामध्ये कसं आहे की ऑर्गॅनिक इनपुट जे आहेत की तुम्हाला कसल्याही पद्धतीचे केमिकल न वापरता शेती करायची आहे आणि त्यामध्ये सीड्स, बायो फर्टिलायझर, बायो पेस्टिसाइड्स, ऑर्गॅनिक मॅन्युअर, कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट, बोटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट असे सगळे मुद्दे जे आहेत तर ते याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत बघा. त्यानंतर जे आहे की सपोर्ट जे आहे याच्यामध्ये तो म्हणजे काय ग्रुप आणि फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन जे आहेत तर त्या फेम केल्या जातात. ट्रेनिंग, प्रशिक्षण दिलं जातं, सर्टिफिकेशन दिलं जातं बघा, व्हॅल्यू ॲडिशन केली जाते, मार्केटिंग केलं जातं ऑर्गॅनिक प्रोडक्टचं. सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, ठीक आहे तुम्ही ऑर्गॅनिक प्रोड्यूस जनरेट केलं परंतु त्याचं योग्य मार्केटिंग नाही झालं तर तुम्हाला त्याच्यामधून जे काही गेन्स मिळणं अपेक्षित आहे बघा ते नाही मिळणार. सो तो एक महत्त्वाचा याच्यामध्ये कन्सर्न आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, आता बघा 99% टार्गेट जे आहेत बघा हॅबिटेशन जे आहेत तर याच्यामध्ये ऑल वेदर रोड कनेक्टिव्हिटी जे आहेत तर ती दिले गेलेली आहेत. म्हणजे जवळपास जे आहे की 99% टार्गेटेड हॅबिटेशन जे आहेत त्याला ऑल वेदर रोड, प्रत्येक वातावरणामध्ये जे आहे जो रोड वर्क होऊ शकतो त्याची कनेक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. 7 लाख किलोमीटरच्या रोडची लेंथ जी आहे तर ती कंप्लीट झालेली आहे जवळपास आतापर्यंत. म्हणजे 2000 पासून तुम्ही जर विचार केला तर 7 लाख किलोमीटरचे रोड्स प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये जे आहे तर ते आपण बनवलेले आहेत बघा. प्रधानमंत्री आवास योजना, आता प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे आहे जवळपास 76.9% एवढ्या टोटल लाभार्थ्यांपैकी जे आहे बघा, म्हणजे एवढ्या सगळ्या लाभार्थ्यांना जे आहे तर घरं सँक्शन झालेली आहे, म्हणजे जी घरं मंजूर झालेली आहे, उभी नाही राहिली. ओके, 1.74 कोटी जे आहेत बघा तर ते कंप्लीट झालेले घरं आहेत. म्हणजे जवळपास हा ना जेवढे काही टोटल बेनिफिशरीज होते म्हणजे 100 जर बेनिफिशरी त्याच्यातल्या 76.9 म्हणजे जवळपास 77% लोकांचं घर मंजूर झालेलं आहे. 1.74 कोटी घरं जी आहेत ती कंप्लीट झालेली आहेत. आणि आपल्याला मार्च 2024 पर्यंत जे आहे बघा तर ते जे आहे की कम्प्लिशन जे आहे हाऊसेसचं तर ते टार्गेट अचीव करायचं आहे, तो याच्यामध्ये महत्त्वाचा कन्सर्न आहे. आता हाऊसिंग फॉर ऑल जे आहे बघा तर रुरल एरियामध्ये तुम्ही जर बघितलं तर मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट जे आहे तर ती इम्प्लिमेंट करते बघा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण जे आहे बघा. MCQ साठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे की ग्रामीण भागामध्ये जे आहे तर कोण याला इम्प्लिमेंट करत आहे, तर ग्रामीण भागामध्ये याला इम्प्लिमेंट करत आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण जे आहे बघा. 1 एप्रिल 2016 पासून जे आहे तर याच्यामध्ये काम सुरू आहे इलिजिबल रुरल हाऊस होल्डसाठी जे आहे बघा. ओव्हरऑल टार्गेट जे आहे ते आपलं 2.95 कोटी पक्की घरं उभी करायची आहे बघा. आणि बेसिक ॲम्युनिटीज ज्या आहेत त्या मार्च 2024 पर्यंत ज्या आहेत. आता याच्यामध्ये टोटल टार्गेट जे आहे ते 9.95 कोटी हाऊसेसचं आहे. 2.62 कोटी म्हणजे 88.81 कोटी जे आहेत बघा घरं जी आहेत ती ॲलोकेट झालेली आहेत. ओव्हरऑल याच्यामध्ये जे आहे एक महत्त्वाचा जो कन्सर्न आहे तो 2.27 कोटी घरं म्हणजे 76.9% घरं जी आहेत बघा तर ती सँक्शन झालेली आहे है ना. तर तिच्यामध्ये 1.74 कोटी जे आहेत तर ती कम्प्लिटेड आहे. मग आता तुम्हाला कंबाईनचा जो पेपर होता, कंबाईनच्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारला होता किती, आता हे सगळं कुठून आलं तर हे PIB मधून आलं बघा. PIBची न्यूज आहे की स्कीममध्ये किती आपण केलेलं आहे बघा. सो बेसिकली जे आहे है ना एकंदर ह्या सर्व प्रोसेसमध्ये तुम्हाला जे आहे बघा या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली बघणं अपेक्षित आहे की किती कंप्लीट होतं आहे, काय होतं आहे. तर हे गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंटेशन आहे. यामध्ये जे आहे 9/3/2022 पर्यंत जे आहे बघा म्हणजे मार्च 9/2022 पर्यंत 1.74 कोटी घरं जी आहेत तर ती उभी राहिलेली आहेत बघा. नियर अबाउट 2.95 कोटी घरांचं टार्गेट जे आहे तर ते जे आहे ते आपल्याला करायचं आहे. सो हा एक महत्त्वाचा कन्सर्न याच्यामध्ये आहे. राष्ट्रीय वयश्री योजना जी आहे बघा, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट जे आहे त्यांच्याद्वारे ही राबवली जाते.
राष्ट्रीय वयश्री योजना यावर सुद्धा जे आहे बघा, गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्हाला प्रश्न सापडेल. MPSCने प्रश्न विचारलेला आहे, UPSCने पण प्रश्न विचारलेला आहे बघा. आता ही जी योजना आहे, राष्ट्रीय वयोश्री योजना जी आहे, नावातच आहे बघा वयोश्री, हा ना, म्हणजे जे काही एजेड पॉप्युलेशन आहे बघा त्यांच्याकरता आहे, की फ्री ऑफ कॉस्ट असिस्टेड डिव्हाइस जे आहे. आता यांना जे आहे मोफत जे आहे बघा असिस्टिव्ह डिव्हाइसेस जे आहेत तर ते दिले जातात, की सिनियर सिटीजनसाठी जे आहे बघा हू सफर फ्रॉम एज रिलेटेड डिसॅबिलिटीज जे आहे बघा, इन्फॉर्मिटीज जे आहे, बिलॉंग टू द BPL कॅटेगरी. दिस इज इम्पॉर्टंट, की आता याच्यामध्ये जे आहे की सिनियर सिटीजन्स जे आहेत बघा हू सफर फ्रॉम एज रिलेटेड डिसॅबिलिटी अँड इन्फॉर्मिटीज जे आहे, बिलॉंग टू BPL कॅटेगरीज जे आहे बघा. ओके, सो हा याच्यामध्ये महत्त्वाचा कन्सर्न आहे. जुलै 2020-21 पासून जे आहे, नॉट जुलै, 2020-21 पासून जे आहे बघा, तर ज्या सिनियर सिटीजनचं मंथली इन्कम 15,000पर्यंत आहे बघा, त्यांना सुद्धा याच्यामध्ये जे आहे तर ते लाभ मिळेल बघा. 2011चं जे सेन्सस आहे त्याच्यानुसार भारतामध्ये टोटल सिनियर सिटीजन्स किती आहे तर 10.38 CR जे आहे बघा. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याचदा असे प्रश्नही आपण बघतो. टिपिकली जे आहे बघा 2011च्या सेन्ससनुसार भारतामध्ये ज्येष्ठ नागरिक सिनियर सिटीजनची संख्या जी आहे ती 10.38 कोटी आहे. 2020-21 मध्ये जे आहे बघा यांनी हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता, की 15,000पर्यंत मंथली इन्कम असलेल्या सिनियर सिटीजनला सुद्धा जे आहे राष्ट्रीय वयश्री योजनेमध्ये जे आहे तर ते लाभ मिळेल. ओके, नेक्स्ट वन जे आहे बघा, मेळघाटमधल्या ज्या गर्भवती महिला आहेत तर त्यांचा जर तुम्ही विचार केला तर मेळघाटामध्ये कसा बघा की अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. सो महिलांचा आरोग्य यंत्रणेवर अविश्वास आहे. त्यामुळे घरगुती उपचार आणि गर्भवती महिलांशी संवाद साधणं हे तिथं अवघड आहे बघा. एकतर घरगुती उपचारांवर त्यांचा भर असतो, डॉक्टरांसाठी ही खूप अवघड बाब आहे. परंतु वाहिकांचे जे चालक आहेत बघा, म्हणजे जे ॲम्ब्युलन्सचे चालक आहेत तर ते मात्र याच्यामध्ये जे आहे तर ते खूप उपयोगी आपल्याला ठरत आहे बघा. ओळखीच्या व्यक्ती आणि त्यांची भाषा यामुळे चालकांचा दुभाषे म्हणून उपयोग होऊ लागलेला बघा. त्यामुळे डॉक्टरांना अधिकाधिक गर्भवती महिला आणि बालकांची तपासणी करणं शक्य झालेलं आहे ना. मग मेळघाटामध्ये माता, त्याच्यानंतर जे आहे बालमृत्यूंचं वाढलेलं प्रमाण लक्षात घेऊन जे आहे बघा विशेषज्ञ डॉक्टरांना त्या ठिकाणी प्रतिनियुक्त पाठवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते बघा. म्हणजे काय की विशेष जे काही स्पेशलिस्ट आहेत बघा तर त्यांना तिथं पाठवलं पाहिजे प्रतिनियुक्तीवर, हा आदेश हायकोर्टाने दिला होता. आणि त्यानुसार जे आहे बघा राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये शासकीय सेवेतील स्त्रीरोग तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञ यांना 15 दिवसाच्या प्रतिनियुक्तीवर मेळघाटामध्ये पाठवण्यात येतं. तिथल्या आदिवासींशी थेट संवाद साधणं कठीण जातं बघा या डॉक्टरांना. म्हणून भाषेची अडचण दूर करण्यासाठी, अंधश्रद्धेचा पगडा जो आहे तो बाजूला करण्यासाठी कोकरू भाषा जाणणारे जे स्थानिक रुग्णवाहिका चालक आहेत ते आदिवासी कुटुंबाशी संवाद साधतात, त्यांना सर्व काही समजून सांगतात. सो कोरकू भाषा जी आहे बघा तो भाषा खूप महत्त्वाची आहे ना. आणि त्यातल्या त्यात आपल्या भाषेत बोलणारं कुणी जर असेल तर मग ती है ना जी आत्मीयता असते किंवा जवळीक असते ती जरा सोप्या पद्धतीने साधली जाते. सो कोरकू भाषा जी आहे, तुम्ही आजकाल बघितलं असेल का भारतामध्ये जे आहे केवढं, म्हणजे आपण म्हणतो की कोसाकोसावर भाषा बदलते. मुळात तुम्ही जर बघितलं की ग्रामीण लहेजा जो आहे वेगवेगळ्या याच्यात, मग तो विदर्भाचा असू देत, खानदेशामध्ये असू देत किंवा अजून कुठं, तर त्या केसमध्ये ती भाषा आणि त्या भाषेला जे वलय आहे बघा तर ते आज तुम्हाला बघायला मिळतं आहे. वेगवेगळे समजा रिॲलिटी शो असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे आहे की टिपिकल आपली भाषा तो लहेजा घेऊन लोक पुढे येतात बघा. सो आणि ती ॲक्सेप्टेबल आहे, म्हणजे लोक त्याला डोक्यावर घेतात लिटरली, असा आजचा जो हे आहे. आणि ते गरजेचं आहे. भाषा शेवटी काय बघा तर ते फक्त आदान प्रदान झालं पाहिजे. वैचारिक जे काही तुमचं आहे बघा संभाषणाचं माध्यम आहे, त्याच्या पलीकडं काय नाही. आणि ते संभाषण होणं गरजेचं असतं. दॅट्स वाय भाषेचं सगळ्यात बेसिकचे कन्सर्न आहे बघा. सो इथं जे आहे, जसं आता तुम्ही नक्सलाईटच्या बाबतीमध्ये बघितलं असेल तर तिथले लोकल जे आहेत तर त्यांना पण जे आहे तर ते आपण ना आपल्या फोर्सेसमध्ये जे आहे ते स्थान देतो. का? कारण ती लोकल लोक जी आहेत तर ती तिथल्या लोकल आम आदमीशी जे आहे नागरिकांशी संवाद साधू शकतात, त्यांचा विश्वास संपादन करू शकतात त्याच्याकरता. सो इथं तसंच आहे बघा. आता मेळघाटामध्ये मिशन 28 पण राबवण्यात आलं होतं. कुपोषण मुक्ती, आरोग्य जनजागृती या दृष्टीने जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणा जी आहे त्याच्यामध्ये महिला आणि बालविकास विभागाच्या समन्वयातून मिशन 28 राबवण्यात आलं होतं. आता हे मिशन 28 जे आहे बघा याच्यामध्ये मेळघाटातल्या पाड्यांवर अधिकारी कर्मचारी यांच्या गृहभेटी, आवश्यक उपचार, सल्ला, पाठपुरावा याद्वारे
28 दिवस जी आहे तर ती मोहीम जी आहे ती राबवण्यात आली बघा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा महत्त्वाचा कन्सर्न आहे बघा. 28 दिवसांची मोहीम जी आहे ती राबवण्यात आली. आता बघा हिजाब बंदी संबंधीचा जो कन्सर्न होता, कर्नाटकमध्ये आपण ह्या न्यूज आधीपासून बघत आलो होतो. अदर दॅन कर्नाटकात जगातले पण रेफरन्सेस आपण बरेच बघितले होते. आता कर्नाटक उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे की हिजाब बंदी जी आहे ती वैध आहे. मग आता कर्नाटक उच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये जे आहे की त्यांनी कुठले मुद्दे समोर ठेवून हा निर्णय दिला ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की इस्लाममध्ये हिजाब परिधान करणं ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही. त्यामुळे ओव्हरऑल शिक्षण संस्थांमधील ज्या बघा हिजाब बंदी वैध असल्याचा निर्णय त्यांनी काल दिला. न्यायालयाने हिजाब बंदी विरोधातील सर्व याचिका फेटाळून लावल्या बघा. न्यायालयाचं म्हणणं काय होतं की हिजाब परिधान करणे ही इस्लाममध्ये अत्यावश्यक प्रथा असल्याचं सिद्ध करणारे कोणतेही दस्तावेज सादर करण्यात आलेले नाही. जर तुम्ही असं आमच्यासमोर ठेवलं असतं की हिजाब परिधान करणं ही इस्लाममधली अत्यावश्यक प्रथा आहे तर मग आम्ही विचार केला असता. त्यामुळे मुस्लिम महिलेने हिजाब परिधान करणे हे इस्लाम धर्माच्या अत्यावश्यक प्रथेचा भाग नाही असं आमचं विचारपूर्वक मत आहे. याशिवाय ज्या बघा याचिकाकर्ता ज्या मुली होत्या त्यांनी सुरुवातीपासूनच हिजाब परिधान करत असल्याचेही सिद्ध झालेले नाही. म्हणजे ज्यांनी याचिका केली होती त्या ज्या मुली आहेत तर त्या फार सुरुवातीपासून ज्या आहे हिजाब परिधान करतात हेही तिथं सिद्ध झालेलं नाही आहे असंही न्यायालयाने म्हटलं बघा. हिजाबला परवानगी दिली तर शाळेचा गणवेश हा गणवेश ठरणार नाही. शिक्षक शिक्षण आणि गणवेशाविना शाळेची कल्पना अपूर्ण ठरते असं त्यांनी म्हणलं. युनिफॉर्म जे आहे बघा, आता युनिफॉर्मचा जो कन्सर्न आहे बघा, एकतर समानता हा एक बेसिक याच्यामध्ये असतो की स्कूलमध्ये जे आहे म्हणजे तुम्ही बघितलं असेल की स्कूलच्या याच्यामध्ये युनिफॉर्म ही गोष्ट जी आहे ती कॉमन आहे बघा. कॉलेजेसमध्ये तितका इश्यू नाही आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द कॉलेजेसला जे आहे तर असा कुठला काही युनिफॉर्म नसतो. युनिफॉर्म कशासाठी आहे बघा की जे काही एक विशिष्ट एजपर्यंत जे आहे तुम्हाला मॅच्युरिटी येईपर्यंत की स्वतःची एक प्रॉपर वैचारिक प्रगल्भता लाभेपर्यंत जे आहे, म्हणजे एखादं मूल जे आहे तर ते संपन्न कुटुंबातलं आहे, एखादं मूल जे आहे तर ते ना गरीब कुटुंबातलं आहे, तर मग ते एखादं संपन्न कुटुंबातलं ते रोज नवीन कपडे घालून येणार तिथं. हे आपलं जे आहे की गरीब कुटुंबातलं आहे त्याच्याकडे 1-2 ड्रेस असू शकतात. मुळात जे आहे युनिफॉर्मचा एक बेसिक कन्सर्न जो आहे म्हणजे डिसिप्लिन वगैरे समानता एक तिच्यातला महत्त्वाचा दुवा होता बघा शाळांच्या बाबतीमध्ये. आता शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणवेशाचा नियम हे घटनात्मक परवानगी नसलेले वाजवी मर्यादित बंधन असून त्यास विद्यार्थी आक्षेप घेऊ शकत नाहीत असं न्यायालयाने स्पष्ट केलं की तुम्ही याच्यासाठी जे आहे ते आक्षेप नाही घेऊ शकत. सो शाळा आणि महाविद्यालयामध्ये समानता, एकात्मता, सुव्यवस्थेला प्रतिकूल ठरणारा पेहराव करण्यास मनाई करण्याचा अधिकार कर्नाटक सरकारला आहे. महाविद्यालय प्राचार्याविरोधात शिस्तभंग प्रकरणी चौकशी करण्याची मागणी न्यायालयाने जी आहे तर ती फेटाळली बघा. सो बेसिकली जे आहे महाविद्यालय प्राचार्यांविरोधात शिस्तभंगाची चौकशी करणारी मागणी जी आहे तर ती फेटाळून लावलेली आहे. आता जे याचिकाकर्ते ते सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत बघा याच्यात. म्हणजे त्यांनी दिलेलं आहे ऑलरेडी. शिक्षण संस्थांमध्ये हिजाब बंदी वैध ठरवणाऱ्या निकालास काही मुस्लिम विद्यार्थिनींनी जे आहे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे बघा. कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेने म्हटलेलं आहे की हा निकाल जो आहे तो घटनाविरोधी आहे. आता याच्यावर दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत बघा. या निकालाला समर्थनार्थ येत आहेत किंवा या निकालाच्या अपोज पण येत आहेत. वर्गात हिजाबवर बंदी घालण्याच्या उडुपीतल्या महाविद्यालयाच्या निर्णयाविरुद्ध जे आहे बघा जानेवारीमध्ये पत्रकार परिषद या कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाने घेतली होती. ओके. सो बेसिकली जे आहे की आता सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका गेलेली आहे ना, म्हणजे हायकोर्टाच्या निर्णयाला तिकडं जे आहे ते आव्हान दिलेलं आहे. तर बघूयात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतात ते. RBIने 8 कोऑपरेटिव्ह बँकांना 12 लाखांचा दंड ठोठावला बघा. यामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मणिपूर, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेशमधल्या बँकांचा समावेश आहे. सहकारी बँकांच्या विविध प्रकारच्या आर्थिक अनियमिततेला समोर ठेवून जे आहे RBIने 8 कोऑपरेटिव्ह बँकांना जे आहे ते 12 लाखांचा दंड ठोठावला. आता डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडमध्ये दावा न केलेल्या ठेवी जमा न करणे, बँक घोटाळ्यांचा उशिरा अहवाल देणं, असुरक्षित कर्ज वितरित करणं अशी कारणं जी आहेत. म्हणजे आर्थिक अनियमितता ज्या आहे, नियमानुसार तुम्ही काम केलं पाहिजे, नियमानुसार गोष्टी वर्क झाल्या पाहिजेत. त्या जर होणार नसल्या तर मग त्या केसमध्ये जे आहे RBI असे निर्णय घेतं. मग आता याच्यामध्ये मध्य प्रदेशमधल्या जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, महाराष्ट्रातील अमरावती सहकारी बँक, मणिपूरमधील उमन सहकारी बँक, उत्तर प्रदेशामध्ये युनायटेड इंडिया कोऑपरेटिव्ह बँक, हरियाणामध्ये भगत कोऑपरेटिव्ह बँक, गुजरातच्या नवनिर्माण कोऑपरेटिव्ह जे आहे बघा, नबाबपल्ली कोऑपरेटिव्ह बँक,
पश्चिम बंगाल है ना, ज मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँक जे आहे बघा नाशिक जे आहे. सो बेसिकली जे आहे, आता हे काय तुम्हाला पाठ करायचं नाही आहे, पण ह्या टिपिकल काही बँक आहेत. आता हिच्यामध्ये हे काय सगळं, हे सगळं सहकारी प्रकरण आहे. सो बेसिक जे आहे बघा, करंट बेसिक सहकार तुम्हाला नीट करायचं आहे. बेसिक कसं आहे ना बघा, सहकार ऑलरेडी मंत्रालय आणि त्या सर्व याच्यामध्ये न्यूजमध्ये आहे. 97th घटना दुरुस्ती जी आहे बघा ती पण तुम्हाला करायची. सो करंट बेसिकमध्ये सहकार महत्त्वाचा आहे. WWE सुपरस्टार स्कॉट हॉलचं निधन झालेलं आहे. वय वर्ष 63. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालेलं आहे बघा. तो खाली कोसळला होता जमिनीवर, त्याच्यामुळे त्याच्या कमरेला इजा झाली होती आणि ती शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याला हार्ट अटॅक आलेला आहे. आता भारतात नेमके किती करदाते आहेत, तर भारतामध्ये जे आहे 2019-20 मध्ये 8.22 कोटी करदाते होते. यामध्ये वैयक्तिक कॉर्पोरेट दोन्ही करदात्यांचा समावेश आहे. जर लोकसंख्येचा विचार केला तर ती 136 कोटी आहे बघा. म्हणजे 136 कोटीमध्ये 8.22 कोटी जे आहेत तर ते कर्जदाते आहेत. 2020-21चा विचार केला तर तिच्यामध्ये कर्जदात्यांची संख्या जी आहे बघा 8,82,83,407 जी आहे. 1 मार्च 21 पर्यंत देशाची अंदाजे लोकसंख्या जी आहे ती 136.30 कोटी इतकी आहे बघा. आता बघा करदात्यांमध्ये कोणाचा समावेश होतो, ज्यांनी इन्कम टॅक्स भरला आहे, ज्यांनी कॉर्पोरेट कर भरलेला आहे, एकतर रिटर्न भरला आहे किंवा ज्यांच्या बाबतीत TDS कापला गेलेला आहे बघा. सो बेसिकली बघा हा एकदम क्लिअर कट इथं MCQ बनतो की करदाते कोण असतात. 1 ज्यांनी आयकर भरला आहे, 2 कॉर्पोरेट कर भरलेला आहे है ना, एकतर रिटर्न भरणारे जे आहेत किंवा TDS कापला गेलेला आहे. TDS काय असतं, टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स जे आहे बघा, टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स. म्हणजे काय असतं ना की तुमचा पगार, समजा एखाद्याचा पगार जो आहे तो 1 लाख रुपये आहे, मग फॉर एक्झाम्पल 10% TDS कट होणार बघा याच्यावर. म्हणजे त्याच्या हाती किती येणार, 90,000 रुपये त्याच्या हाती येणार आणि हा TDS जो आहे तो कट होतो, टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स. नंतर तुम्ही रिटर्न भरल्यानंतर जे काही असेल तुमचं तेवढं पे होतं गव्हर्नमेंटला, बाकी तुमच्या अकाउंटला येऊन जातं. बिपिन रावत यांच्या स्मरणार्थ चेअर ऑफ एक्सलन्स जे आहे तर त्याची स्थापना होणार आहे. युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जे आहे बघा, भारताचे पहिले चीफ डिफेन्स स्टाफ जनरल दिवंगत बिपिन रावत यांच्या स्मरणार्थ चेअर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे. लष्कर प्रमुख जनरल M नरवणे यांनी काल ही माहिती दिली. जनरल बिपिन रावत यांच्या 65व्या जयंतीनिमित्त जनरल नरवणे यांनी घोषणा केली. तसेच या संदर्भात लष्कराकडून निवेदन जाहीर करण्यात आलं. मग आता हे चेअर ऑफ एक्सलन्स जे असणार आहे बघा, तर हिच्यामध्ये जे आहे की ओव्हरऑल सशस्त्र दलांमध्ये एकता, अखंडता यावर लक्ष केंद्रित करणं आणि कार्य करणं हिच्यामधला बेसिक असणार आहे. 27वे लष्कर प्रमुख जे होते बघा त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे स्थापन झालेलं आहे चेअर ऑफ एक्सलन्स. सो त्यांचं कुशाग्र नेतृत्व, व्यवसायातील कौशल्यता याला आदरांजली आहे बघा. AMCA फायटर जेट, भारत याच्यावर काम करतोय बघा. भारतामध्ये जे आहे AMCA फायटर जेटचं निर्माण केलं जात आहे. आता हे अद्ययावत मध्यम लढाऊ विमान आहे बघा, ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट है ना, AMCA असं याला म्हटलं जातं. AMCAचा फुल फॉर्म आहे ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट. अर्थात AMCA भारतीय हवाई दल नौदलासाठी 5व्या पिढीतील अत्याधुनिक फायटर विमान बनवण्याचा कार्यक्रम आहे बघा. 5वी पिढी, 5th जनरेशन जे आहे, सिंगल सीटर. ओके, हे जे आहे हे सिंगल सीटर आहे, 2 इंजिन, रडार पासून वाचवू शकणारं स्टेल्थ तंत्रज्ञान अशी या विमानाची वैशिष्ट्य आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये एरो इंडिया शो मध्ये भारताने प्रथमच AMCAचं डिझाईन जगासमोर आणलं बघा. एजन्सी एरोनॉटिकल डेव्हलपमेंट आणि DRDO यांनी हे सादर केलेलं आहे बघा, AMCA फायटर जेट जे आहे. ओके, आता अरुणाचल प्रदेशच्या ज्या असेंब्लीमध्ये जे आहे बघा एक प्रायव्हेट मेंबर बिल आलं होतं आणि ते जे होतं की है ना मेन्स्ट्रुअल लीव्ह जे आहे बघा. ओके, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलच्या काळामध्ये जे आहे महिलांना जे आहे किमान 1 दिवसाची रजा मिळाली पाहिजे असं ते विधेयक आहे बघा. आणि हे विधेयक जे होतं तर त्या विधेयकावर चर्चा करायला बऱ्याचशा MLAsनी जे आहे तो नकार दिलेला आहे बघा. आता याच्यामध्ये जे आहे की स्कूल आणि कॉलेज गोईंग गर्ल्स ज्या आहेत, मुली आहेत, महिला आहेत जॉब करणाऱ्या, तर त्यांच्यासाठी जे आहे तर 1 दिवसाची लीव्ह जी आहे तर ती या काळामध्ये दिली गेली पाहिजे असा तो कन्सर्न होता बघा. काँग्रेसचे MLA निनोंग इरिंग जे आहे तर त्यांनी 11 मार्चला हे प्रायव्हेट मेंबर बिल जे आहे तर ते त्या असेंब्लीमध्ये आणलं. मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगणार आहे प्रायव्हेट मेंबर बिल काय असतं बघा. आता याच्यामध्ये जे आहे की
जो काही काळ असतो बघा, मेन्स्ट्रुअल लीव्ह का दिली पाहिजे, कारण हिच्यामध्ये जे आहे की हा काळ डिस्टर्बिंग असतो. फर्स्ट डे जो आहे, सो फर्स्ट डेला तुम्ही लीव्ह तशी दिली पाहिजे. त्यांनी रेफरन्स दिला इटली, जपान, भारतातली राज्य बिहार आणि केरळ अशा ठिकाणी जे आहे की अशा फॅसिलिटी आजही आहेत वर्किंग विमेनसाठी, गर्ल्ससाठी. तर ह्या फॅसिलिटीज आहेत. सो बेसिकली जे आहे तर अरुणाचल प्रदेशने पण एक दिवसाची जी आहे ती सुट्टी मंजूर करावी असा हा कन्सर्न होता बघा. आता यामध्ये जे आहे की निशी ट्राईबचा उल्लेख करण्यात आला की मेन्स्ट्रुइंग वुमनला जे आहे बघा, स्लीप फार अवे फ्रॉम किचन अँड दे डू नॉट कम नियर एनीवन. मग आता हे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या बघायला मिळतील की बऱ्याच ठिकाणी जे आहे की एकतर बाजूला बसवणं, आणि फक्त महाराष्ट्र असं नाही, पृथ्वी तलावर वेगवेगळ्या देशांमध्ये ह्या प्रथा आजही आहेत. बऱ्याचशा गावांमध्ये असं असतं की है ना, बाहेर एखादं खोली असते, रूम असते, तिथं त्यांना झोपायला पाठवलं जातं. असले प्रकार जे असतात बघा, तर ते फार कॉमन होत असतात. मग ते अवेअरनेस येणं फार गरजेचं आहे. निशी ट्राईब जे आहे, तर निशी ट्राईब ही अरुणाचल प्रदेशमधली ट्राईब आहे. निशी ट्राईब जे आहे तर राज्य लक्षात ठेवा, आणि तिच्यामधली प्रॅक्टिस जी आहे की महिलांना दूर झोपवणं किंवा कोणाच्या जवळ येऊ न देणं असा जो कन्सर्न आहे. आता बघा, उल्फ जे असतं बघा, घुबड जे आहे, तर घुबडांच्या स्पेसीसला वाचवण्यासाठी ट्राफिक आणि WWF इंडिया जे आहे त्यांनी ID कार्ड्स काढलेले आहेत बघा, है ना. आणि तिच्यामधून जे आहे तर त्या घुबडांच्या ऑल स्पेसिसला जे आहे तर ते प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करताय. तर ट्राफिक जे आहे बघा, ट्राफिकची स्थापना 1976 मध्ये झाली होती WWF आणि IUCN यांच्या माध्यमातून. सो वाईल्ड लाईफ ट्रेड मॉनिटरिंग नेटवर्क जे आहे बघा. सो बेसिकली भारतामध्ये आजच्या डेटमध्ये 36 स्पेसीस ज्या आहेत तर त्या तुम्हाला सापडतात ऑलच्या, आणि सर्व वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972च्या अंतर्गत ज्या आहे तर त्या संरक्षित आहे बघा. आता बांगलादेशने जे आहे की रे 15च्या बाबतीमध्ये रे 15चं कॅरेक्टरवर प्रश्नचिन्ह उभं न करण्याचा निर्णय घेतलेला बघा. बॅन क्वेश्चन्स प्रोबिंग द इमोरल कॅरेक्टर ऑफ रेप्ड व्हिक्टिम. म्हणजे ही खूप कॉमन प्रॅक्टिस बऱ्याच ठिकाणी असते बघा, की रेप केसेसमध्ये जे आहे की जे व्हिक्टिम आहे ना, पीडित जे आहे, तर पीडितेलाच असे प्रश्न विचारले जातात आणि तिचं कॅरेक्टर कसं होतं त्याच्यावर प्रश्नचिन्ह हे केले जातात. सो बेसिकली जे आहे बांगलादेशमध्ये मधल्या काळात बरेच ॲजिटेशन झालेले आहेत, आंदोलनं झालेली आहेत, ही मागणी होती. सो त्यांनी आता बॅन केलेलं आहे बघा, की ते कुठल्याही रेप व्हिक्टिमला जे आहे तर ते कुठलेही प्रश्न तिथं जे आहे की जे प्रॉब्लेमॅटिक असतील ते विचारले जाणार नाही. ओके. ह्युमिलिएशन आणि ट्रॉमेटाईज जे आहे बघा, मग बेसिक जे आहे तर ते प्रॉब्लेमॅटिक असतात. सो बांगलादेशचा हा निर्णय महत्त्वाचा आहे. भारताच्या बाबतीमध्ये सोलर एनर्जीचा जर विचार केला बघा, 28 फेब्रुवारी 2022ला भारताने जे आहे 50 गीगावॅट क्युम्युलेटिव्ह इन्स्टॉल सोलर पॉवरचे जे आहे ते सरप्लस केलेलं आहे. 50 गीगावॅटपेक्षा जास्त जे आहे तर ती सोलर कॅपॅसिटी जी आहे ती जनरेट करतो आपण, तेवढी क्षमता आपली आलेली आहे. आणि भारताचा 5वा क्रमांक आहे बघा सोलर पॉवर डिप्लॉयमेंटमध्ये. जगामध्ये जे आहे 5th रँक आहे सोलर पॉवर डिप्लॉयमेंटमध्ये भारताची. सो हा एक मुद्दा लक्षात ठेवा. एकदा प्रीपला UPSCने विचारलेला आहे बघा. साऊथ कोरिया जो आहे त्यांनी एक कायदा आणलेला आहे, त्याच्यानुसार जे आहे की टेक जायंट जे आहे, म्हणजे जसं ॲपल आहे बघा, आयफोनवाले जे आहेत टेक जायंट जे आहेत, तर ते फोर्स करतात डेव्हलपरला टू यूज देअर पेमेंट सिस्टीम. सो आता जे आहे की कोरियाने जे आहे बघा हे क्लिअर केलं है ना, की आता तुम्ही तुमचे जे काही पेमेंट गेटवे आहेत ते बाजूला ठेवा. आम्ही कायदा पारित केलेला आहे, तर तुम्हाला जे पेमेंट गेटवे वापरायचे ते साऊथ कोरियन गव्हर्नमेंट जे सांगेल तेच वापरावे लागतील. म्हणजे जे पेमेंट्स होतील ते साऊथ कोरियन गव्हर्नमेंट सांगेल त्या गेटवेमधून होईल बघा. ISमेंटसाठी प्रश्न आहे बघा, हाऊ फॉर हॅज इंडिया प्रोग्रेस्ड ऑन इट्स गोल टू अचीव 500 गीगावॅट ऑफ रिन्युएबल एनर्जी बाय 2030. व्हॉट आर सम ऑफ द ऑब्स्टॅकल्स दॅट डोमेस्टिक सोलर इंडस्ट्री फेसेस. GS3 साठीचा प्रश्न आहे बघा. म्हणजे भारताचं जे टार्गेट आहे 500 गीगावॅटचं, तिथं भारत कुठं स्टँड होतो, ॲज वेल ॲज जे आहे की डोमेस्टिक सोलर इंडस्ट्रीला काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. आता बघा, अनअकॅडमीच्या ॲपवर जे आहे तर ते आपले लेक्चर्स आहेत. आज स्पेशल क्लास डॉक्टर सुशीला कोड वापरून तुम्ही अनअकॅडमीचा ॲप जे आहे तर ते अनलॉक करू शकता. समाज सुधारकांची 3 लेक्चर्स आज होणार आहेत बघा. 9:30 वाजेपासून जे आहे 1-1 तासाचं लेक्चर होईल, मध्ये 30 मिनिटाचा गॅप राहील बघा. सो डॉक्टर सुशीला कोड वापरून तुम्ही ॲप अनलॉक करून हे असेस करू शकता. स्पेशल क्लासेस ही बॅच आपली जी आहे ती कंप्लीट झालेली आहे बघा काल जे आहे, तर याचेही लेक्चर तुम्ही बघू शकता. क्लॉथचे जे आहेत जी लोक प्लसला आहेत किंवा जी येणारी आहे त्या काळात. नवीन बॅच जी आहे तर ती उद्यापासून सुरू होईल. स्टार्ट ॲट March 17, 10 वाजता जे आहे बघा. मराठी आणि इंग्लिश जे आहे दोन्ही भाषांमध्ये राहणार. इंग्लिश जे इकॉनॉमिक्स, कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक्स जे आहे बघा, डेली 2 तासाचं टीचिंग याच्यात राहील. डॉक्टर सुशीला कोड आहे बघा.
सो बेसिकली एका वर्षासाठी 11,499, 2 वर्षासाठी 16,799. डॉक्टर सुशीला कोड जनरली 10% देतो, परंतु आज रात्री 12 पर्यंत जे आहे बघा 20% ऑफ आहे बघा. ओके, सो 20% ऑफ करता आज रात्री जे आहे, आणि उद्यापासून इकॉनॉमीची बॅच सुरू होत आहे. सो किंवा आधीच्याही बॅचेस तुम्हाला क्लिअर होतात. हे बघा अनलॉक 20 जे आहे बघा मार्च 14 ते 16 है ना. डॉक्टर सुशील हा कोड आहे बघा. 20% ऑफ तुम्हाला मिळेल बघा. 20%. आजचे जे सेशन्स आहेत बघा स्पेशल क्लासवर 9:30 वाजता लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख जे आहेत, त्याच्यानंतर 11 वाजता महात्मा ज्योतिबा फुले, त्यानंतर 12:30 वाजता जे आहे सार्वजनिक काका व प्रबोधनकार ठाकरे. सो बेसिकली जे आहेत तर 3 जे आहेत तर हे 3 लेक्चर्स आज आहेत. डॉक्टर सुशीला कोड वापरून तुम्ही ॲप अनलॉक करून हे लेक्चर बघू शकता. स्पॉटलाईट इयरबुक, स्पॉटलाईट MCQ बुकला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल टीम स्पॉटलाईट आणि स्पॉटलाईट पब्लिकेशन तुमचा आभारी आहे. 7447665769 जे आहे हा टीम स्पॉटलाईटचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर तुम्हाला कुठला काही इश्यू असला तर तुम्ही नक्कीच जे आहे ते कॉन्टॅक्ट करू शकता. डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्राम, यूट्यूब आणि ब्लॉगवर फॉलो करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.